high voltage drama between BJP and Goa Forward. Goa Forward Vikas Bhagat warned Giriraj Karnekar not to speak on Goa Forward President Vijay Sardesai or else he will expose Giriraj and BJP with evidence. Vikas also highlighted fog which was created by Giriraj and those on whom they used to write on. Today all those on whom Giriraj pointed in fog are today part of BJP. एक स्वतः सध्या रिसायकल्ड एमएलए झाला म्हणजे हांवें जशें सांगलें की लास्ट इयर ज्याचे कडेन 3 एमएलए आशिल्ले ताणें फक्त आपलो सीट वाचोवपाक फक्त 3 सीट घेवन काँग्रेसीवर अलायन्स केले. म्हाका दिसता जो मनीस इतल्यो तडजोडी करता सी विजयाचे कशें आसा विजय's व्ह्यूज ऑन बजेट ऑर एनी अदर इशू डिपेंड्स ऑन विच सायड ही इज ऑन. म्हणजे तुम्ही ताच्या म्हादईचेर पळयला तो जेन्ना सरकारान असता तो एक उलयता जेन्ना तो सरकाराच्या भायर असता. त्यामुळे विजय सरदेसाय म्हणजे जो त्या फातोर्डा फॉरवर्ड पक्षाचो लिडर आसा म्हाका दिसता ताजेर चड आमी डिस्कशन करूंक शकना. नाही विजय हांवें फाटीं सांगिल्लें आणि परत मुख्यमंत्र्यांनी सांगला माननीय अध्यक्षांनी सांगला की असो सध्या तरी कांयच प्लॅन ना प्रपोजल ना आणि ही फक्त रुमर आसा. म्हणजे तो 6 तारखेक जॉईन जावपाचो आशिल्लो जेन्ना माननीय प्रधानमंत्री आशिल्ले ते काय जावना. त्यामुळे आणि म्हाका दिसता सीएमान आणि अध्यक्षान कॅटेगॉरिकल स्टेटमेंट दिला की सध्या तरी कसो कांयच प्लॅन ना. जॉईन जावपाचो सध्या कांय जावंक नाही जेन्ना प्रश्न विचारलो गेलो की इज विजय सरदेसाई जॉइनिंग बीजेपी द कॅटेगॉरिकल आन्सर इफ यू वॉन्ट अ वन वर्ड आन्सर देन द आन्सर फ्रॉम बोथ ऑनरेबल चीफ मिनिस्टर अँड ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ बीजेपी गोवा वॉज नो. विषय आला तर he went back for that meeting. He was very actively working for that meeting, organization of that Badgaon meeting of Prime Minister. म्हाका दिसता काही महिन्या पयलीं एक मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट दिल्लो की तो बीजेपी जॉईन जावंक सोदता पण ताची आमकां गरज ना. तर म्हाका दिसता वी विल स्टिक टू दॅट की तो प्रयत्न करू बट शेवटाक म्हाका दिसता तो आयलोय ना कारण ही रियलायज की बीजेपी डजंट नीड हिम रायट नाव. आणि जशें आमी वेळोवेळा सांगत आयल्या की उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दोन्ही सीट आम्ही जिंकतले विथ द करंट स्ट्रेंथ दॅट वी हॅव. सर यू आर रेजिंग अ क्वेश्चन मार्क डजंट नीड हिम राइट नाउ सर जस्ट क्लॅरिफाय ऑन दॅट. हांवें तुमकां सांगला तशें इज विजय सरदेसाय जॉइनिंग बीजेपी द आन्सर इज नो. प्रेस कॉन्फरन्स पयली भारतीय जनता पक्षाची त्या प्रेस कॉन्फरन्सा भितर गिरिराज पै वेर्णेकर आणि 2-3 प्रश्न थंय मांडले पत्रकारांक उत्तर दितना. तो म्हणटा आमचे पार्टीचे अध्यक्ष ओमानेस्त विजय सरदेसाय हो जायत्या वेळार प्रयत्न करतालो फाटले कितलेशेच म्हयने की बीजेपीक येवपाक. आमच्या अध्यक्षाक म्हणजे सदानंद शेख तानावडेन आनी गोंयचे मुख्यमंत्र्यान ताका न्हयकार दिलो म्हणून तो आयलो ना. एक दुसरो तो म्हणटा गोवा फॉरवर्ड पार्टी ही फातोर्डा फॉरवर्ड म्हणून एकूच आमदार आसा म्हणून. आणि तिसरो तो म्हणटा की खुबशे विषय विजय सत्तेर असताना वेगळ्या पद्धतीन आणि विरोधकां असताना वेगळ्या पद्धतीन तो विषय मांडटा म्हणून. या तिन्ही प्रश्नांची उत्तर हांव दिता. खुबदां उलयतना हांवें फाटीं एक व्हिडिओ काडून सांगलें ताका ताची किंमत आनी ताची लायकी कितें ती. आतां हांव थोडक्यांत तुमकां सांगता. कोण मुख्यमंत्री जाता म्हणून आमच्या अध्यक्षाक दिल्लीच्या हॉटेलांत पांय पडपाक आयिल्लो हे पुराव्या सकट हांव दिवपाक सोदतां पण आयज दिना. बाकीचे सगळे तेजी पुरावे दिता हांव. दुसरे तो म्हणटा की आम्ही एकूच गोवा फॉरवर्ड एक पार्टी आलो. हय आम्ही एक पार्टी आलो आमदार आमकां अभिमान आसा ताचो. एक आमदार असून सुद्धा गोंयच्या विधानसभे भितर गोंयच्या प्रत्येक गोंयकाराचो प्रश्न तितल्याच पोटतिडकीन तो मांडटा. 1984 म्हणजे 1984 भारतीय जनता पक्षाचे 2च MP आसले. आज 303 आसात. खंयच्याय पार्टी जेन्ना सुरवात करता तेन्ना चढ उतार येताच. आमदार कमी जावप आमदारांची संख्या वाडप संख्या हो काळ ठरयतलो. आणि 2027 आम्ही पूर्ण ताकदीन किती लढपाचे आसा आनी आमचे स्ट्रेंथ कितें आसा ते आमी दाखोवन दितले. ताचे खातीर ह्या गिरिराज पै आमकां सांगपाची गरज ना. गिरिराज पै कोण ताका सादो एक कावन्सिलर किंवा वार्डां भितर जर इलेक्शन रावतलो जाल्यार फॉर्म भरपाक 2 मनीस लागतात. एक प्रपोजल आनी टेंडर करपी तो ताच्यान जायना. हो भारतीय जनता पक्षाचो कामाक दवरलेलो मानाय. तो पगाराक वता. आपलो पगार कितलो आनी आपले उलोवप कितले हे ते कळपाक जाय. हांव मुद्दम हे कित्याक म्हणटा पगाराक कितें दवरलें पुरावो दिता तुमकां हांव. ताणी म्हाका दिसता फॉग म्हण केल्लें कितें फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणून तुमकां सगळें आयकतलें 2012 व्हडले हाफ पेजी ती सारकी NGO काडून हो करप्ट तो करप्ट म्हणटालो.
कोण करप्ट आनी खंयचे करप्ट म्हणून जे म्हणटालो ते आयज कोणा बरोबर आसात? हे गिरिराज पैन समजोवपाची गरज आसा. हांव दाखयता ताजे पुरावे. हो ताजो पयलो फॉग म्हण केल्लो. ते फॉगा भितर तो बरो बारीक आसलो तो तेन्ना, पोटा पडना आसलें. आज बरें पडटा ताका. पळय हो गिरिराज हो फॉग करतालो आनी हे एडाक कोण पयशे दितालो हे जगभर लोकांक खबर आसा. दुसरो हो ताजो फॉगाचो पळय दुसरो एड दितना म्हणजे प्रेस कॉन्फरन्साक तो उलयतना हो ताजो. तिसरो आतां बरो इंटरेस्टिंग आसा. फॅमिली राज पार्टी म्हणून तेणी हो एड दिल्लो. पत्रकार भवन हे हातून भितर जे फॅमिली राज जाले ते आज खंय आसात? हे गिरिराजान मातसो विचार करचो. फॅमिली राज करून पळय तो एड दिताले ते आज कोणाच्या माणी लावन बसलात आनी कोणाचे हो गुणगाण गायता ते पळयात. ताजे उपरांत परत एकदा फॅमिली राज. आज 3 जोडपी विधानसभे भितर आसात. ती 3 जोडपी कोणाली खंयची फॅमिली राजाची? भारतीय जनता पक्षाचे. ज्या हाजेतून पोटतिडकीन उलयताले ते आज कोणा बरोबर आसा? हे गिरिराज पुजान मातशें एकदा आपले फाटले आपूण कितें उलयतालो ताजेर उजवाड घालचो. तिसरो मायनिंग टीम म्हणटाला. ही मायनिंग टीम आज पुराय कोणा बरोबर आसा? ही गिरिराज पै मातशें आमकां सांगचें. ताजें आमी दिलें नाय, आमी कोणाक कांयच म्हणना. हे मायनिंग टीम आज कोणा बरोबर आसा? हो बाबूश मनसरात आमचो बरो मित्र. ह्या बाबूश मनसरात कितें बरयलें ते वाचात. एज्युकेशन मिनिस्टर आसतना आज हो खंय आसा? कोणाच्या माणी लावन बसला? हे गिरिराज पयन आमकां सांगचें. हाची प्रश्नाची उत्तर दिवचें आमकां. ताजे उपरांत रवी नायकाचेर पळयात. हे आमी दिल्लो आसल्यार आमच्या पार्टीने दिल्लो ना. तो आज खंय आसा रवी नायक? रवी नायकाचेर कितें बरयलें ते वाचात. ताजे उपरांत मोठो विकास पुरुष. ह्या विकास पुरुषाचेर भारतीय जनता पक्ष कितें उलयतालो? तो विकास पुरुष आज खंय आसा? देवा कडेन उलोवपी मनीस आज कोणा बरोबर आसा? आनी हाजेर 2012 तुमी कितें म्हणटाले? तर म्हाका दिसता की गिरिराज पयन आपूण पयलीं कितें उलयतालो आतां कितें उलयता हाचेर मातसो विचार करचो. पगारा पेक्षा चड उलोवची न्हू. 25,000 पगाराक 25 मेळटलो. आमच्या अध्यक्षाचेर चड उलयलो पूण तो 5,000 वाटून 30,000 जावचो ना. हे ताणें लक्षांत दवरचें. हांव गिरिराज पै परत एकदा सांगता, तुजी सादी निवडून येवपाची कापस्ताद ना. हांव म्हणटा लायकी ना वार्डाक कावन्सिलर जावपाची किंवा पणजी जावपाची. सादी 2 जाण तुका फिटनेस मेळ्ळा फॉर्मार सायन मारपी. तूं आमच्या अध्यक्षाचेर उलयता? हय आमचो एकूच आमदार आसा पूण एक आमदार तुमकां पुरायपणान तुमच्या सत्ताधारी 33 आमदाराक पुरून उबो रावता. येणारो काळ सांगतलो आमचो पक्ष कसो वाडोवपाचें आमची जबाबदारी. हांव वाडयतले. एका वयल्यान 22 किंवा एका वयल्यान 25 जावपाचे कापस्ताद आनी आमच्या संघटने मदीं आसा आनी आमच्या रांगमाचेर वाला तांचे कडेन आसा. पण हांव गिरिराज पैक सांगता फक्त हो ट्रेलर आसा. परत जर आमच्या अध्यक्षाचेर की येवपाचो आसलो मुख्यमंत्र्यान ना म्हणलो ताजे पुरावे आसात. हाज्या व्हडले फोटो आसा कोण पांय पडटालो तो आमकां. आमच्या अध्यक्षाक घेवन दोनी हातीन कोण पांय पडटालो तो फोटोय आमचो आसा. कारण आमकां तितल्या खोलायेन तातूंत वचूं नाका म्हण फक्त आमी गिरिराज पैक सांगता. परत एकदा शिटकावून दिता आमच्या अध्यक्षाचेर किंबहुना आमच्या पार्टीचेर उलयतना 100 फावटी विचार करचो. कलेक्टरान तांकां म्हालसा देवळा कडेन जागो दिला जो कोमलीदादान तें घर मोडलेलें वेर्नाचे पावसाच्या दिसांनी. जे पावसाच्या दिसांनी कोमलीदादीन तें घर मोडलेलें. आयज कलेक्टरान आनी आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत जो रिस्पेक्टेड CM आसा गोंयचो आनी आमच्या बाबूश मुनशारात जो TCP मिनिस्टर आसा. बाबूश ना रेव्हेन्यू मिनिस्टर जो आसा तांकां हांव थँक्यू म्हणटा. कित्याक आनी तेजी एंटायर टीम स्टाफाक आनी आमच्या कलेक्टर श्रीनेत कोतवाले जो आमचो एडिशनल कलेक्टर मारगांव तांकां मनानसून आमी खूब खोशी भोगता. तुमी खोशी ना? खोशी ना तुमी? मागीर कितें जाता तुमच्या तोंडान? काल आसून काल सारकी खोशी की तांकां जागो इतल्या दिसांनी मेळ्ळो. आनी हांव सगल्यांक थँक्यू म्हणटा. देव बरें करूं म्हणटा. कित्याक कोणाचें घर मोडप हें दूख आमकां कोणाक सांगपाची गरज ना. आमची जेन्ना घरांतले अर्दी वण्टी देखून पडटा पावसाच्या दिसांनी जाल्यार आमकां कसो कळकळो येता तें आमकां सांगपाची गरज ना. आनी गरिबांचें दूख जाल्यार कोण गरिबीनसून येयला ताका सारकें कळटा.
आनी खंय तरी आयज तांकां जस्टीस मेळ्ळा घर दिवन. आनी हांव आमच्या सगळ्या फॅमिली दादींक सांगता की घरां मोडची न्हू, मोडचे पयलीं तांकां एक जागो दिवचो, तांकां 1 वर्स एटलिस्ट 2 years टायमींग दिवचो आनी तांकां घर दुसऱ्या जाग्यार घर बांदपाक हेल्प करूनच तुमी कितें आहा तें तुमचें प्रोसिजर करचें. कोणाकूच बेघर करचें न्हू. आनी स्पेशली हांव सांगता जो तांचो आशिर्वाद गरिबांचो मेळटा तो केन्ना सांगून येना. तो असल्या टायमार येता जेन्ना तुमकां खऱ्यांनीच गरज आसता. तो आशिर्वादा पेक्षा व्हडलें आनी कांयच नासता. तो काम करता जाल्यार विदावट बेनिफीट तुमी काम करा म्हणून हांव हें करता. पूण हांगा खंय तरी गव्हर्मेंटान बेनिफीट नासतना केला अशें म्हाका दिसता, कित्याक तेंच्यांनी हांगा पॉलिटिक्स करूंक ना आनी म्हाका खूब बरें दिसलें. कितले खुशी जाला तू हांव भरपूर खोशी जाला. सगल्या काळजांतल्यान देव बरें करता. काळजांतल्यान देव बरें करता. सो आयज बरें हॅप्पी हांव. आयज घर मेळ्ळें मग म्हाका. जमीन मेळ्ळी. जमीन मेळ्ळें. हय. सो तुका गव्हर्मेंटाक कितें सांगूंक सोदता तूं? हय तूं सांग. फर्स्ट थँक्यू म्हणटा CM आनी श्रेया मॅडमी तेणी आमकां हेल्प केला ते लँड दिवपाक. आनी CM केला मिसेस रेमेडियाना कोस्ताना, रेजिडेंट ऑफ मालसा टेम्पल नियर मालसा टेम्पल वेर्णा गोवा. तिगेलें घर एक डेमोलिशनान गेल्लें. सो तिका अल्टरनेट अरेंजमेंट नासली. घर तिका रावपाक कांय प्लेस नाशिल्ली. सो म्हणून एक आमचे कडेन प्रोविजन आहा तातूंत जे 20% प्रोग्रामा टायमार जे प्लॉट रिजर्व आशिल्ले काय वेकंट आशिल्ले ते प्लॉट तिका घर बांदपाक आमी ताची एरिया आसा 100 स्क्वेअर मिटर. सर्वे नंबर 40/0 नागवा सालसेट हो तिका अलॉट केला आमी. ओके. कितलो टेप लागलो तांकां? कितलो टायम लागलो? 1 म्हयनो सुमार लागलो. एक म्हयन्याभर तांकां अलॉटमेंट जालो. हय. आतां एक गव्हर्मेंटान स्किमूय बी काडला, बिरसा मुंडा स्कीम म्हणून बजेटान अनावन्स जालें. ओके. तातूंत आनी एडिशनल एक नवी स्कीम येवपा आहा ह्याच लायनीचे. ओके. म्हणल्यार कोणाक घरां ना ह्या जमनी ना. बजेटान एक अनावन्समेंट जालो तातूंत बिरसा मुंडा स्कीम म्हणून. स्कीम कितले तांकां अशें ती स्कीम आतां जस्ट फॉर्म्युलेशन स्टेजीर आहा. पण बजेट अनावन्समेंट जालो की लँडलेसांक घर दिवपा खातीर गव्हर्मेंट जागो दितलो म्हणून. पण स्कीम अजून ताचेर फायनलायज जालना, नोटिफाय जालना. पण अनावन्समेंट जाता ताची. ओके. थँक्यू.